पुढे एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्य सरकारनं मराठा समाजासाठी एक अतिशय मोठा निर्णय घेतला। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळणार आहेत। शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ओबीसींप्रमाणे 8 योजना मराठा समाजासाठी सुरू करण्याचा निर्णय आता झालेला आहे। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजालाही शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला। यामध्ये शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना, मोटार वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना लागू होणार आहे। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजातील विद्यार्थीही पात्र असतील। ओबीसींप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आता लागू होणार आहेत। ओबीसी विद्यार्थ्यांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांसाठी इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सवलती लागू होणार आहेत। इतर मागास प्रवर्गास लागू होणाऱ्या सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होणार आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी विशेष करून आपल्या विखे पाटील साहेबांनी आणि लाड साहेबांनी त्यांनी सगळ्यांना मिळून मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यायचं ठरवलं आहे। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो। नुसत्याच मंजुऱ्या मिळायच्या आणि पुढं काहीच होणार नाही असं मात्र होऊ देऊ नका। अशाच पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण करा। हा समाज तुम्हाला कधी विसरणार नाही। की आता अशा प्रकारचा एक शासन निर्णय आपण काढा की ज्या सोयी आणि सवलती मराठा समाजाला दिल्या जातात परंतु ओबीसी समाजाला दिल्या जात नाही, त्या सर्व सोयी आणि सवलती याच्यापुढे ओबीसी समाजाला सुद्धा सरकार देईल। अशा प्रकारचा शासन निर्णय काढून सरकारने ओबीसी समाजाला